हाय हॅलो नमस्कार. मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि गॅलरीमध्ये लावलेली सगळी झाडं अगदी व्यवस्थित लागलेली आहेत आणि त्याला बघून मनाला खूप जास्त आनंदसुद्धा होत आहे. पूर्णपणे 3 दिवसानंतर आज साहेब घरी आले होते, तर म्हटलं चला आज साहेबांसाठी चहा आणि मस्तपैकी ब्रेड बनवूयात. कारण की असा कधी-कधीच असा टाईम येतो की जेव्हा साहेब सकाळी घरी असतात आणि जास्त वेळ घरी असतात. तसे घरी असतात सकाळी, पण ते फक्त मोजून अर्धा घंट्यासाठी घरी असतात. म्हणून मस्तपैकी तव्यावर साखर टाकली, त्यावर बटर टाकलं आणि असा ब्रेड भाजून घेतला. खूप छान लागतो गरमागरम चहा आणि हा ब्रेड एखाद्या वेळेस तुम्ही करून बघा. तर आज चहा घेऊन झाल्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या आणि नंतर लागली मी रेसिपी करायसाठी. तर आज नाश्त्यामध्ये आहे मस्तपैकी मुंगाचे हे चिले. तुम्ही करून बघा. मोड आलेले मूग घ्यायचे आहे, त्यामध्ये आपल्याला लसणाची पेस्ट, मीठ आणि मिरची टाकायची आहे. तुम्हाला जेवढं तिखट लागते तेवढी तुम्ही मिरची टाका आणि मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं आहे, दरदरं करायचं आहे. त्यामध्ये मी कणिक टाकलेली आहे, त्यानंतर तीळ टाकलेले आहे, मीठ टाकायचं आहे, जिरं टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, सांबार टाकायचा आहे आणि हे सगळ्यात पहिले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जर हे घट्ट झालं असेल ना, तर याच्यात तुम्ही थोडंफार पाणीसुद्धा टाकू शकता. आता मी जेव्हा हे बारीक केलं तेव्हाच यामध्ये पाणी टाकलं, त्याच्यामुळं मला पाणी टाकायची गरज नाही पडली. आणि लास्टमध्ये आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे, व्यवस्थित मिक्स करायचा आहे, तव्याला तेल लावायचं आहे आणि असे छोटे छोटे केलेत मी, कारण मला येशूला टिफिनवर द्यायचे होते, त्याच्यामुळे मी असे छोटे केले. सकाळीसुद्धा केले आणि मग आमच्यासाठी सुद्धा असेच केलेत. तर असे सुद्धा करू शकता तुम्ही किंवा यापेक्षा थोडेफार मोठे सुद्धा करू शकता. आणि हे इझिली शिजल्यानंतर तव्यावरून निघतात सुद्धा आणि खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. टमाटरच्या चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा शेजवान चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. आता इथे मी तुमच्यासोबत बोलायचा प्रयत्न करत होती, बट साहेबांचे ना फोनवर फोन सुरू होते आणि फोनचा एवढा आवाज होता की मी विचार केला की म्हणजे आता मी जेव्हा व्हिडिओ हे करत होती तेव्हा मी विचार केला की याच्यापेक्षा तर व्हिडिओ म्यूट केलेला कधीही बरा. आणि मग मी व्हिडिओ म्यूट करून टाकला आणि ते तुम्ही बघू शकता साहेब फोनवर बोलत होते आणि त्याच्यानंतर मी माझ्यासाठी सुद्धा 3 टाकून घेतले. आता इथे मी त्यांना खायसाठी परत देऊ का असं विचारत होती, इशाऱ्याने विचारत होती, पण त्याचं फोनमध्ये एवढं लक्ष होतं की त्यांच्या लक्षातच आलं नाही. बट त्यांनी घेतलात नंतर. एक नंबर झाला आयटम, एक नंबर असा आयटम तो बाप रे बाप, म्हणजे लस खतरनाक आयटम झाला. त्याचं नाव काय आहे पण नाव ठेवायचं आणखी त्याला. व्हेरी गुड मॉर्निंग. खरं सांग. खेळायसाठी म्हणून यशिकाची फ्रेंड आली होती रेवा. ती विचारत होती काकू तुम्ही हे काय खाताय. तिला म्हटलं टेस्ट करून बघा आणि तिने टेस्ट केलं आणि तिला खरंच आवडलं. त्यानंतर माझं हे मिशोवरून एक पार्सल आलं. इसने क्या लाया? पोड़ी के नूडल्स. पोड़ी के नूडल्स. मैंने लाया है दाल चावल और ये क्या है? भगर. और ये इसकी रेसिपी आपको मेरे मम्मी के चैनल पे आ जाएगी, खा के देखना. मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटत आहे आणि आज आहे शनिवार. बट आज प्रॉब्लेममुळं दर्शनाला मी जाऊ नाही शकते हनुमानजी महाराजांच्या. तर दर शनिवारी आम्ही हनुमानजी महाराजांच्या दर्शनाला जात असतो. खूप जणांना माहीत आहे, जे इंस्टाग्रामवर मला फॉलो करतात त्यांना माहिती आहे. आणि मला खूप चांगली वाटते एक गोष्ट की मला खूप जणांचे मेसेज येतात की ताई तुमच्यामुळं दर शनिवारी हनुमानजी महाराजांचे आमचीसुद्धा दर्शन होतात. तर खरंच खूप भारी वाटते. आणि तिथे गेल्यानंतर आवर्जून मी टाकते सुद्धा स्टोरी. असं वाटतं की चला आपलं तर दर्शन झालं, बट जे आपली मित्रमंडळी आहे त्यांचंसुद्धा दर्शन, थांबा व्यवस्थित बसू द्या, हां, तर त्यांचंसुद्धा दर्शन झालं पाहिजे याच्यासाठी मी आवर्जून स्टोरी लावते इंस्टाग्रामला. आणि तुम्ही आवर्जून बघता, दर्शन घेता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मेसेज करून सांगतासुद्धा. तर खरंच मला खूप छान वाटते.
तर आज नाही जाऊ शकली आणि मी जर शनिवारी गेली नाही ना तर मी तुम्हाला सांगते मला बिलकुल करमत नाही आणि मला आज दिवसभर करमलं नाही आणि तुम्ही बघू शकता अरे डोळे कसे दिसत आहे माझे. तर दिवसभर मला करमलं नाही आज, बट ठीक आहे, काही उपाय नाही आहे त्याला. तर आज सकाळी जी रेसिपी केली होती मी ती तुम्ही बघितलेलीच आहे आणि आम्ही तेच खाल्ली. त्याच्यानंतर मी स्वयंपाक बनवलाच नाही. या ठिकाणी डब्बा पार्टी केली तर त्याच्यातसुद्धा तिने तेच खाल्लं. तर आता ना काहीतरी मस्तपैकी चटरपटर खायची इच्छा होत आहे. आणि शनिवारी आम्ही जेव्हा दर्शनाला जातो तर तेव्हा तसंही माझा चिटिंग डे असतो शनिवार म्हणजे. तर मी दर्शनाला जातो तेव्हा मी जे काही मला बाहेरचं खायचं आहे ते खाते. तर आज म्हटलं तसंही काही खाल्लेलं नाही आहे बाहेरचं आणि स्वयंपाक पण बनवला नाही. तर मग यांना म्हटलं की काहीतरी पार्सल आमच्यासाठी पाठवा हॉटेलवरून. आता जे नवीन असतील त्यांना सांगते, आमचं स्वतःचं हॉटेल आहे, हॉटेल नैवेद्यम अमरावती येथे. तर बडनेरा रोडवर आहे, डीमार्टच्या बाजूला. तर यांना म्हटलं की काहीतरी असं मस्तपैकी पाठवा, कारण की आता बिलकुल स्वयंपाक करायची इच्छा नाही आहे आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा होते. आणि तसंही पिरियड असला ना की असं घरचं ना काही खायची इच्छा होत नाही आणि माझं ना जेवण पण कमी होऊन जाते. तर म्हणून आणि त्याच्याचमुळं तुम्हाला दिसत असेल बघा हे डोळे गिळे कसे झाले. आणि तुम्हाला सांगते मी आज 3 दिवस झालेले आहे मी कंटिन्यू नुसतं मोबाईल बघत आहे आणि आराम करत आहे, कारण की क्लासला पण जात नाही आहे आणि बाकीच्या गोष्टीचं पण टेन्शन नाही आहे, कारण की पहिलेच सगळं घर सेट झालेलं आहे. वास्तुपूजन केलं त्याच्यामुळं मी सगळं घर खूप मस्त स्वच्छ केलं आणि सगळं घर माझं मस्त सेट झालेलं आहे. त्याच्यामुळे यावेळेस मला काहीही टेन्शन नव्हतं आणि मस्त आराम केला आहे मी. तरीसुद्धा हे डोळे बघा कसे दिसत आहे माझे. आणि हे काऊन दिसत आहे तेही सांगते. मी सकाळपासून पहिले तर मी सकाळीच रेसिपी वगैरे झाले तेव्हाही मी मोबाईल बघितला, त्याच्यानंतरही मी मोबाईल बघितला आणि आताही मी किती वेळपासून मोबाईलच बघत होती. आणि मला आत्ता आठवलं की यार व्हिडिओ काढलाच नाही आणि म्हटलं काढून पण घेते आणि एंड पण करून टाकते व्हिडिओचा. तर आता स्वयंपाक करणार नाही आहे, हॉटेलवरून काही गोष्टी बोलवलेल्या आहे त्याच खाणार आहे आणि झोपणार आहे. आणि तुम्हाला जर माझे डेली रुटीनचे हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत चला आणि तुम्हाला आणखीन काय काय पाहायला आवडणार माझ्या व्हिडिओजमध्ये ते सुद्धा मला सांगत चला, किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे किंवा तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर ते सुद्धा विचारत चला, म्हणजे मला ना तुमच्यासोबत बोलायला सुद्धा आवडते पहिली गोष्ट तर. आणि तुम्ही जर काही गोष्टी विचारल्या किंवा काही गोष्टी सांगितल्या तर मला असं वाटते की आणखीन चांगलं होईल, मैत्रीसुद्धा होईल आणि दुसरी गोष्ट की आपण एकमेकांशी कनेक्टसुद्धा होऊ. तर जर झाली इच्छा तुमची आजचा हा व्हिडिओ बघून तर प्लीज कमेंट्स करा आणि काही विचारा, तुमचे प्रश्न विचारा, काही जर प्रॉब्लेम असेल तर ते डिस्कस करा, काहीही विचारू शकता तुम्ही. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आता भेटू उद्या, तोपर्यंत बाय. आजपासून आपले व्हिडिओ ठीक दुपारी 12 वाजता येत जातील. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअरसुद्धा करायला